आता आवड निवडचा विषय जर पाहिला तर देवानं ही सृष्टी निर्माण केली आहे, तर देवाला आवड असावी का हो? देव म्हणतात मला ही भक्ती आवडते जगद्गुरूंच्या मते. जर देव या सृष्टीचे मालक आहेत, जिथं आवड आली का तिथं भेद येतो. आवड आली म्हणजे नावड आपोआपच येते. एखाद्याला चांगलं म्हटलं ना की दुसरं आपोआप वाईट ठरतो. एका म्हणता भले दुजिया सहजाची निंदिले, जगद्गुरु चिंतन करतात. एखाद्याला चांगलं म्हटलं सारखं, दोघ जण ओळखीचे आहेत, दोघही नागमटांचे आणि नेहमी परिचयाचे आहेत माझे, आणि दोघं समोरून आले. मी एकाला जय हरी केला आणि एका बरोबर बोललोच नाही. सारखं एकाला म्हटलं बरी तब्येत तुमची, तुम्ही फार काळजी घेता, बरं झालं भेटले, आनंद वाटला. मग एकाला चांगलं म्हटलं ना आणि ते दुसऱ्याला जय हरी सुद्धा केलं नाही मी. तो दुसरा गाडी गेल्यावर तो म्हणतो बर असं आहे का, तो लागला ना कामाला. एकाला चांगलं म्हटलं की दुसरं आपोआप वाईट ठरतो. दोन सुना असतील ना तर सासूबाईने कधी एकीचं कौतुक नाही करायचं. दोघींना जर सारख्या नजरेनं पाहिलं तर तो न्याय, नाहीतर मग धाकटी सुनेत मग धाकट्या सुनेचंच कौतुक करायचं. बाई पोळ्या करावं तर सुमन्नाच, वाटाणाच आवाज काय धुणं धुती सुमन, जाहिरातीतल्या धुण्याला काय करता इतकं शुभ्र धुणं, वांग खावा सुमनच्या हातचं. 2 दिवस माणूस असं बोट नुसते नाकाजवळ नेतो. एकाच सुनेचं कौतुक केलं की ती दुसरी म्हणते मी एवढं कष्ट करते, पहाटे 4ला उठते आणि माझं नावही घेत नाही. मग आज देव म्हणतायत की मला अमुक एक भक्ती आवडते. मग अमुक एक भक्ती आवडत नाहीये का देवाला? असं अजिबात नाही. भगवंताचं कार्य जे आहे ते सर्वांकरता सारख्या नजरेत आहे. भगवंत सांभाळताना विषमता पाळत नाही, पण उद्धार करताना मात्र विषमता. विठ्ठला विठ्ठला. लक्षपूर्वक ऐका. भगवंत सांभाळताना सगळ्यांना जीव घालतात, सर्वांचं संगोपन करतात. एक प्रश्न विचारू, जे भजन करतात त्यांना देव सांभाळतात आणि जे शिव्या देतात त्यांना? सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, हरी नाटवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. सर्वांना तो सांभाळतो, पण पुढे ऐका, सांभाळतो पण उद्धार सर्वांचा करत नाही. पंढरपूरला वाट कुणाची पाहतो? ज्यांच्या अंतःकरणात भाव आहे त्यांची वाट पाहतो. तो शिव्या देणाऱ्यांची वाट नाही पाहत. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू कातडी होता, कृपाळू कातडी होता वेळ. वाट पाही उभा भेटीची आवडी,
परिषदेचे सन्माननीय विद्यमान सदस्य सभापती साहेब अविनाशजी पाटील गलांडे, त्यांच्या समवेत सीतारामजी पाटील भराडे, आमचे पंडितराव पाटील सामे आणि इतर मान्यवर बरीच मंडळी उपस्थित आहेत. रामभाऊ दादा आहेत तांबे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्व मंडळी उपस्थित झालेत, त्यांना धन्यवाद. विठाला विठाला भगवंत वाट कोणाची पाहतो? ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्यांची वाट पाहतो. भगवान परमात्मा पंढरपूरला उभे आहेत, मग तिथं आवड निवड आहे खरी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भगवंताचं सॉफ्टवेअर दोघांकरता काम करतं, एक तर भक्त किंवा दुर्जन. ते जन्म न देत, जन्म ज्यावेळी आमचा होतो, जन्माला पाठवताना ते सॉफ्टवेअर काम करत नाही, ते फ्री करतंय. जन्म झाला की तिथून पुढे आपण निर्णय घ्यायचा, कोणत्या यादीत जायचं, भक्ताच्या का दुर्जनाच्या. मग तुम्ही म्हणाल महाराज ही विषमता का देवाच्या नजरेमध्ये? एकाला भक्त आहेत, सगळे त्याचीच लेकरं आहेत, भक्त आहेत ना, दुर्जन तरी त्याचीच आहेत ना. दुर्जन जरी असले तरी भगवंताच्या नजरेमध्ये फक्त विषमता आपण पाहतो, ती विषमता हा परिणामता नाहीये. त्यांनी वध केला, पुतनेचा वध केला, पण श्रीमद भागवतामध्ये पुतना उद्धार असा शब्द आहे. रावणाचाही वध झाला, पण रावणाला सुद्धा जागा दिलीच ना शेवटी, देणारे तेच आहेत. मग भगवंताला आज आवड निवड का करावी वाटली? विठाला प्रस्तावनेमध्ये आपण 4 आवडी पाहू आणि अभंगामध्ये प्रवेश करू. निर्गुण निराकार परमात्मा यांची आवड पाहू, सगुण साकार परमात्मा यांची आवड पाहू, संत महापुरुष यांची आवड पाहू आणि सामान्य जीव याची आवड पाहू. विठाला लक्षपूर्वक ऐका, एकदम सोपं आहे. निर्गुण निराकार परमात्म्याला एक आवड आहे, सगुण साकार परमात्म्याला 2 आवडी आहेत, संतांना 2 आवडी आहेत आणि तुम्हा आम्हाला एक आवड आहे. मी शेवटी ड्रॉ काढणार आहे, एवढ्या आवडी लक्षात ठेवा. निर्गुण निराकार परमात्म्याला एक आवड आहे, सगुण साकार परमात्म्याला 2 आवडी आहेत, संतांना 2 आवडी आहेत आणि तुम्हा आम्हाला एक आवड आहे. बरोबर. निर्गुण निराकार परमात्मा एकटा होता, जो या सृष्टीचं संचलन करत होता. त्यावेळी काहीच नव्हतं, फक्त तो एकटा होता. पहिले कोठीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पाही, कान्होबा तेरे तेरे ते. एकटा निर्गुण निराकार परमात्मा होता. बद्रियांना त्याला कर्म नाही एकट्याला. माणूस एकटा असला की करमत नाही ना. आयसोलेशन मध्ये करमत का आपल्याला? विलगीकरणात एकट्याला करमत नाही ना. त्याच्याकडून मोबाईल काढून घ्यायचा, पेपर द्यायचा नाही, वाचायला काही नाही, बस एकटा, बस. एकट्याला करमत नाही ना. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामा मन म्हणजे सैतानाचा कारखाना. ती एकट्याला करमे ना, देवालाच करमे ना, आपल्याला करमेल का? मग देवाने काय केलं? त्याच्या स्वरूपाची निर्मिती केली. या पृथ्वीवरती येताना त्यांनी सगळ्या प्रकारच्या क्वालिटी पाठवल्या. एकी केली भूचरे, एकी केली जलचरे. भूचर पाठवले, जलचर पाठवले, उभयचर पाठवले, काही सज्जन पाठवले, काही दुर्जन पाठवले. सगळ्या क्वालिटी आल्या, मिक्स आले. मग भगवंत आले, आला नावा रूपा, तो का म्हणे झाला सोपा, का म्हणे झाला सोपा, का म्हणे झाला सोपा. नावा रूपाला आला, मूर्तीमध्ये विराजमान झाला, तो सगळ्यांना दिसू लागला. त्याला म्हणतात सगुण साकार परमात्मा. पण तो येताना एकटा नाही आला. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली.
घालगज म्हणजे माया, जे आपल्याला प्रपंचात पाहायला मिळते प्रत्यक्षात नसते, पण जी भासते तिला म्हणतात माया. ऐका बरं आता, निर्गुण निराकार परमात्म्याची एक आवड पाहिली. सगुण साकार परमात्मा आले, त्यांच्या दोन आवडी आहेत. एक देवाला भक्त आवडतो आणि दुसरा देवाला भक्ताचा भक्त आवडतो. आता आपण याच्यात बसणार आहोत, सगळेचे सगळे बसलेले आहेत ना. या यादीमध्ये आपण बसतोय, ही अनुदानाची यादी आता या यादीत सगळेचे सगळे बसणार आहे. फक्त सांगा आता मला, तुम्ही कोणत्या यादीत घ्यायचं. एकतर भक्ताच्या यादीत बसतो का आपण ते पहा, किंवा भक्ताच्या यादीत बसतो का ते पहा. मला कीर्तन झाल्यावर भेटा सगळेजण, मग मी अनुदान जाहीर करतो. भक्त देवाला आवडतो, देवाला भक्त आवडतो. मग भक्त कोणाला म्हणावं, की ज्याचा प्रपंचामध्ये फक्त शारीरिक संबंध आहे, जो फक्त शरीर ठेवतो, जे घरात राहते. भक्ताईचे जाणाची देही उदास गेली आशा पाश निवारणी. जे आपल्यात बसले ना, तर फक्त देवाचाच विषय. स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज गावात आले, माईक असो नसो, बोलता बोलता 1-1.5 तास प्रवचन सहज होऊन जायचं. याला म्हणतात विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावाने जनधन माता पिता, नावाने जनधन माता पिता. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज आपल्याला दिसतात की ते आपल्या बरोबर बोलतात. वास्तविक पाहता त्यांचा विषय कधीच भगवंताशी एकरूप झालेला नाही. एक विषय तो सकळांचा हरी. ज्यांचा एक एक श्वास देवाच्या चिंतनात जातो ना, ते भक्त. आपण, मला नाही वाटत या पॅनल मध्ये बसू आपण, या यादीतून आपलं नाव काढून घेऊ आपण. आता तुमच्यासह मी सुद्धा. याच्यात काही अनुदान मिळत नाही आपल्याला. भक्त म्हणजे फक्त बोलायचं ना, तर देवाविषयी बोलणीची नाही. आता देवाविना काय संसार. सर्व भावे त्यांचे देवावरी देव भांडवल. वा वा, दुसरं भांडवलच नाही ना.
देव सोडून दुसरं भांडवल नाही. आपण घरातून बाहेर निघताना आपले खिशात आधी चेक करतो, फोन पेला किती आहे, गुगल पेला किती आहे, तर बाहेर निघतो आपण. ते बाहेर निघाल्यानंतर गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराजांनी आम्हाला एकदा प्रसंग सांगितला होता. गुरुजी म्हणे, बाबा म्हणे, एक दिवस बेटातून निघताना एकही रुपया खिशात नाही घेतला आणि तसाच निघालो म्हणे प्रवासात. म्हटलं असं का बरं? म्हणे कळतंय आपल्याला की आपण आसक्ती, ममत्व याच्यापासून दूर जाऊ शकतो. काय धारिष्ट्य असेल विषय, फक्त भांडवल देव त्यांच्या बरोबर आहे. सांगण्याचं तात्पर्य बाबांचं एक होतं की माझ्या बरोबर जर देव असेल ना तर मला भांडवलाची गरजच काय. विठाला भक्त कळाला आपल्याला. भक्त आईचे जाणा जे देही उदास, विषय तो त्यांचा झाला नाराय. मग आपण आता भक्ताच्या यादीत नाही, आपण भक्तांच्या भक्ताच्या यादीत आता. आपण बाबांची सेवा करतोय. पण आता याच्या पुढे तुम्हाला एक ऑफर सांगतो. आता आपण या पॅनल मध्ये बसलोयत ना, या समूहात आपण आहोत ना, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण भगवंताचं स्वतःचं मत असं आहे की मला भक्तापेक्षा भक्ताचा भक्त जास्त आवडतो. हे आपल्याला ओवीचा पुरावा देतो. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, जे माझ्या भक्तांची सेवा करतात ते मला भक्तापेक्षाही जास्त आवडतात. तीही प्राणाही परोते, मज आवडते निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती प्रशंसिती प्रशंसिती. तेही प्राणाही परोते, मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. ते कोण? जे भक्त चरित्राती प्रशंसिती, जे माझ्या भक्तांच्या चरित्राची प्रशंसा करतात, गुणानुवाद गातात, त्यांची सेवा करतात, ते मला भक्तापेक्षा जास्त आवडतात. सगुण साकार परमात्म्याच्या दोन आवडी झाल्या, एक भक्त आणि दुसरा भक्ताचा भक्त. आता तिसरी आवड सांगितली होती मी संतांची. पहिली आवड सांगितली निर्गुण निराकार परमात्म्याला एक आवड आहे. गोलप पाटील सगुण साकार परमात्म्याला दोन आवडी आहेत. तिसरी आवड आहे संतांची. संतांना दोन आवडी आहेत. संतांना देव आवडतो, संतांना संत आवडतात. प्रस्ताव अगदी छोटे खाणी आपल्या समोर ठेवतो, 2-5 मिनिटात अभंगात प्रवेश करतो. संतांना देव किती आवडतो माऊलींना विचारा. तुझी आणवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासून या. माझ्या जीवापेक्षाही देवा तुम्हाला जास्त आवडतो. संतांना देव आवडतो, संतांना संत आवडतात. संतांनी संतांचं वर्णन केलेलं बघा. पूर्ण संत वाङ्मयामध्ये ज्यावेळी संतांच्या वर्णनाचा विषय येतो त्यावेळी संतांनी तोंड भरून संतांचं वर्णन केलेलं आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करताना प्रत्येक अभंगामध्ये माझा ज्ञानोबा, एक अभंग असा आहे की त्या अभंगाच्या प्रत्येक कडव्यामध्ये ते म्हणतात माझा ज्ञानोबा, माझा ज्ञानोबा. माझं म्हणण्याकरता फार मोठी पण लागतं माझा. गुरुवर्य महाराज बेटामध्ये जर भांडणं गेले, भांडणं जायचे. भांडणं म्हणजे काही गावातले असायचे, काही भावकीतले असायचे, काही पती पत्नी सुद्धा जायचे. बाबा हे लॉकडाऊन झाल्यापासून हे बिथरल्यावानी करतात, जायचे भांडणं. पण बाबा भांडणं सोडवायचे. पण पाटील भांडणं सोडवल्यानंतर त्या दोघांच्या पाठीवरून बाबांनी हात फिरवायचा आणि दोघांनाही सांगायचं राजा हो तुम्ही माझे. बाकीचा विषय संपला. तिथं माझे पण आलं. एवढं देवाने जर आपल्याला माझं म्हटलं ना की तिथलं द्वैतच संपून जायचं. विठाला नाथबाबा वर्णन करतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शनी हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संतांना संत आवडतात,
संतांना देव आवडतो. आता आवड राहिली तुमची आमची. आपल्याला काय आवडतं? आपल्याला उपस्थित सगळे, तुम्ही, मी, टाळकरी, श्रोते, सगळेचे सगळे, आपल्याला एकच आवड आहे. आपली आवड 3 शब्दात आहे. आपल्याला आवडतो संसार. आपली एवढीच आवड आहे. मग आता इथं अभंगाचा दरवाजा आहे. जगद्गुरूंनी पाहिलं की यावत मानव मात्राला संसाराच्या भाषेत समजावून सांगायचं आहे की त्याचं संसारावर जेवढं प्रेम आहे, त्याला संसार जेवढा आवडतो ना, तेवढंच प्रेम जर देवाच्या चरणी त्याने समर्पित केलं ना, तेवढंच प्रेम, तेवढाच बॅलन्स. आपला जेवढा बॅलन्स संसारात आहे तेवढाच बॅलन्स जर देवाच्या चरणी समर्पित केला आणि ती माया, ते ममत्व देवाला दिलं की त्या ममत्वाचं, त्या संसाराचं थोर भक्तीत रूपांतर होईल आणि तीच भक्ती देवाला आवडेल. अभंगाचं हेची थोर भक्ती आवड, हेची थोर भक्ती आवड, थोर भक्ती. भगवंताला आवडणारे भक्तीचे वर्णन करतात. देवानं ठेवलं तसं राहा. मग याचा अर्थ प्रयत्न करू नका असंही होत नाही. या जगाच्या पाठीवर एक वर्ग असा आहे की जो शब्दाचा अर्थ घेतो. ठेविली आनंदी, तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी, समाधान. एखाद्याला म्हटलं थोडा प्रयत्न करत जा रे जरा, तो म्हणतो नाही, महाराज सांगत नाही का ठेविली आनंदी. एखाद्याला म्हणतो चला दिंडीत, तो म्हणे नाही, महाराज सांगत नाही का ठेविली आनंदी, तैसेची राहावी. काही पट्ट्यांनी कामापुरते प्रमाण पाठ केलेले आहेत, कामापुरते. एखाद्याला म्हटलं ना रे काही प्रयत्न करा, ते म्हणे नाही, महाराज सांगतात ना, तुका म्हणे उगी राहा, जे जे होईल ते पहा. एखाद्याला म्हटलं अरे प्रयत्न करते, सोयाबीन फुटून चालली, तो म्हणे नाही, महाराज नाही म्हणत का ठाईचं बैसोनी. वा, चांगले वर यायचे दिवस येईल. ठाईच शब्दाच्या अर्थाने महाराज काय म्हणतात की भगवंताच्या सत्तेमध्ये तुम्ही तुमच्या संसारामध्ये प्रामाणिक प्रयत्न करा. जे तुमचं आवडतं क्षेत्र असेल त्याच्यात कष्ट करा. आणि जर त्या कष्टाचं चीज झालं तर देवाची कृपा समजा, याला म्हणतात ठेविले आनंद. आणि जर समजा अपयश आलं ना तर देवाची मर्जी आहे. शेवटी मर्जी त्याची ना. या जगामध्ये आमच्या मर्जीनं काहीच चालत नाही, मर्जी त्याची आहे. माफी मागून एक वाक्य सांगतो, मी नेहमी सांगत असतो, रात्री विश्रांती करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. सकाळी किती वाजता उठायचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. सकाळी जर आपल्याला देवाने नाहीच उठवलं, घरचे उठवतील, 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 पेटवतील. ते पावसाळ्यात सुद्धा वाळलेले सरपंच शोधतात बरोबर. गोवऱ्या ते बरोबर वाळेल मटेरियल आणतातच ते पा शोधून शोधून. माफी मागतो मी आपली. भगवान परमात्मा उठवतात. आणखी याच्या पुढे बोलू. रात्री विश्रांती करताना आपण सगळं विसरून जातो. रवींद्र भाऊ सगळं विसरलेलं परत सकाळी आठवणीत येतं ना आपल्या, येतं की नाही? रात्री झोपेत विसरतो ना आपण सगळं. उद्या कुठं थ्रेशर कुठं लावायचं विसरलेलं असतो ना झोपेत. सकाळी उठल्यावर सगळं पुन्हा आठवतं की नाही, त्या प्लॉटवर जायचंय आपल्याला, आठवतं. एका दिवशी नाहीच आठवलं, मग सकाळी उठलो काहीच आठवना, कळानाच गाव कोणतं कळाना, घर कोणतं कळाना, माणसं कळाना. तेवढ्यात सौभाग्यवती चहाचं कप घेऊन आली आणि आपण तिलाच म्हणायला लागलो, तुम्हाला कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय बा. मी देवाची आपल्यावरची कृपा सांगतो.
देव सगळ्यांना सांभाळतात. बरं चांदेगाव मध्येच देव येत असं नाही ना. त्यांना बाजार ठाणला पण माणसं उठवायची ना सकाळी काकड्याला, नागम ठाणला उठवायची आहेत, आपल्या महालगावला उठवायची आहेत, सगळ्या विश्वाला तो सांभाळतो. मग तो सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांना सांभाळतो आणि सगळ्यांच्या चुकांना माफही करतो, सगळ्यांना जागा सुद्धा देतो. ही त्याची मर्जी आहे. अगर नाथ देखोगे अवगुण अगर नाथ देखोगे अवगुण हमारे तो हम कैसे भव से लगेंगे किनारे. जर देवाने आपल्या चुका पाहिल्या, अवगुण पाहिले तर आपला उद्धार होऊ शकत नाही. हमारे लिए क्यों हमारे लिए क्यों देरी किए हो, गणिका अजामिल को पल भर में तारे. अगर नाथ देखोगे अवगुण हमारे तो हम कैसे भव से लगेंगे किनारे. मन मेरा तुम्हारी कृपा से मन होगा निर्मल तुम्हारी कृपा से, मन होगा निर्मल, मन होगा निर्मल तुम्हारी कृपा से, मन होगा निर्मल तुम्हारी कृपा से, तुम्हारी कृपा से राजेश्री हरे. अगर नाथ देखोगे अवगुण हमारे तो हम कैसे भव से लगेंगे किनारे. अगर नाथ देखोगे अवगुण हमारे तो हम कैसे भव से लगेंगे देवाने जर आपल्या चुका पाहिल्या तर गणिकेच्या चुका होत्या, आजमेलच्या चुका होत्या. मला थोडा गाण्याचा नाद नाहीतर तुम्ही म्हणता बोलत होता पण मध्येच काय वाद उठला, काय झालंय. गणिका अजामेल सगळ्यांचा उद्धारच केला ना. पलभर में तारे म्हणजे काही मिनिटात त्यांचा उद्धार झाला. ठेविले अनंते त्यांचा विश्वास आहे. आणि चित्ती असू द्यावे समाधान. समाधान हा शब्द असा आहे, समाधान. मानसशास्त्र म्हणतं समाधानाचा चेहरा हा फक्त फोटो काढताना स्माइल प्लीज म्हटलं की तेवढा पुरतं समाधानी होतो. पण समाधानी चेहरा हा ज्याचं मन प्रसन्न असतं तोच समाधानी असतो. आणखी सोपं सांगू, आपल्या मोबाईलला डिस्प्ले असतो. डिस्प्लेला तेच येतं जे मेमरी कार्डला सेव्ह असतं. आमच्या अंतःकरणामध्ये मेमरीला जो डाटा आहे त्या डाट्याचाच डिस्प्ले आमच्या चेहऱ्यावर दिसत असतो. चित्तात जर चिंतन असेल, मन जर प्रसन्न असेल तर चेहरा प्रसन्न आणि तरच समाधान. समाधानाच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करता येत नाही. एक वेळ सुखाच्या बाबतीत आपण कॉम्प्रोमाइज करतो. एवढ्या वर्षी पावसामुळे थोडं नुकसान झालं, मागच्या वर्षीचं ॲव्हरेज बरं होतं, या वर्षी निदान एकरी 10 जरी मिळालं तरी बरं झालं, समाधान.
हे सुख आहे, याच्याबद्दल कॉम्प्रोमाइज. पण आपला चेहरा प्रसन्न कधी असतो, समाधानी कधी असतो, ज्यावेळी आपण जे ठरवलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होतं, त्यावेळी समाधान होतं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी भगवंतापर्यंत पोहोचण्याचा अट्टहास केला आणि त्यांना ते समाधान मिळालं. त्याचं कारण त्यांनी आयुष्यभर केलेलं जे नामस्मरण होतं ना, त्या नामस्मरणामुळेच त्यांचा चेहरा प्रसन्न असायचा. वास्तविक पाहता त्यांच्या प्रपंचामध्ये चुलीवर हरळी, केळीवर नारळी, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मिली. प्रापंचिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. कोप मोडकी झरझर दरदरीत पाण्या माझी रांधील्या कण्या. घरी मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजार. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. अशी परिस्थिती ज्यांची आहे, जी तुमची माझी नजर ती परिस्थिती पाहते, पण जगद्गुरूंचं अंतःकरण भगवंताशी एकरूप झालेलं होतं. अंतःकरण परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळेच महाराज म्हणू लागले, तिने सदा अवघड आहे बरं का समाधानी राहणं. उदाहरण देऊ का तुम्हाला मी. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली ना आणि आपण अखंड परमार्थात असलो ना, तर प्रपंचातले विकार आम्हाला इतके त्रास देतात, पवार पाटील इतके त्रास देतात. आणि परमार्थात आणि प्रपंचाचं स्पार्किंग चालू राहतं. ते परमार्थात असणाऱ्याला मनाविरुद्ध थोडं वाईट घडू द्या, ते लगी माळीवर येतो. माळ एक दिंडीत होता, दिंडीत एक पठ्या दिंडीत. आता घरून थोडी कुरबुर करूनच गेला होतो. घरचे म्हणत होते नका जाऊ, घरी मोठी व्याप आहे. आताच ती 70-80 हजाराची गाय आणली आपण, तुम्ही परस्पर उचलही घेतली, गाय आणली, ते सगळं पाहावं लागेल ना. नाही तो मला जावं लागेल, परंपरा आहे आपली, दिंडीत जावंच लागेल. दिंडी गेली बघ तिकडं करमाळ्याजवळ गेली मुक्कामाला. करमाळ्याच्या मुक्कामाला त्याला फोन आला. हे बसलं होतं कीर्तनात, पण घरचा फोन पाहिलं होती, लांब गेलं. बरेच जण पळून जातात, लांब जातात तिकडं, कारण स्ट्रोक कसा राहील सांगता येत नाही. कसा पंचीन समोरून हे लांब जाऊन बोलतात. लांब जाऊन बोलला का समजून घ्यायचं रिस्ट्रिक्टेड एरिया, बेजाऱ्या बेजाऱ्या बेजाऱ्या. त्याला तिकडून आवाज आला, तो म्हणे हॅलो काय 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 काय. म्हणजे अरे काय झालं, काय चालू आहे का हरिनाम. हा चालू आहे चालू आहे चालू आहे ना, कीर्तन चालू आहे. हा तिकडेच पताका घ्या तसेच पुढे ढाळा. हो नाही अरे झालं काय, झालं काय म्हणजे अरे ती 80 हजाराची गाय आणली होती ना आपण. आणि हा आणली ना, मग येतो मी आता परत दिवशी. तू 2-4 दिवसात जाईल, दिंडी गेली पोहोचले, आलो मी द्वादशी येतो परत. हा या म्हणजे मग ते गायचं काय, ती गाय मेली. यानं करमाळ्यातच माळवर धरली बोलत. मी म्हटलं अरे काय झालं तुला, काय माळ तोडून टाकी म्हणे आपण आता. म्हणजे काय काय झालं काय, ती गाय गेली ना राव म्हणे. म्हटलं मग आता काय तुमच्या गायी देवानी पाहायचं का बाबू. हे समाधानाकरता सांगितलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा बॅलन्स ज्याला सांभाळता आला ना, हा बॅलन्स. दुःखाचे प्रसंग येऊ द्या, पण तरी सुद्धा जो आपला बॅलन्स ठेवू देत नाही तो खरा भक्त विठाला. ऐका मी दुसऱ्या मातेचं उदाहरण सांगतो, दुसऱ्या चरणाकरता फार गुढ उदाहरण आहे. महाभारतीय युद्धामध्ये कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला. फार गुढ उदाहरण आहे, लक्षपूर्वक आहे का.
पांडवांचा विजय झाला, पण पांडवांच्या बाजूने अभिमन्यू मारला गेला. पांडवांचा विजय झाला हे सुभद्रेला कळालं. आपल्या लेकरामुळं पांडवांचा विजय झाला, माझा अभिमन्यू फार शूर आहे. त्या अभिमन्यूमुळे पांडवांचा विजय झाला. काय शूर आहे माझं लेकरू. सुभद्रेने सुंदर महाल सजवला. हे फुलांची आरास, साडा संमार्जन, पंचारतीचं ताट. सुभद्रा वाट पाहते, माझं लेकरू येणार आहे, आज माझं लेकरू येणार आहे. सुभद्रेचं एकुलतं एक लेकरू अभिमन्यू युद्धात मारलं गेलं हे सुभद्रेला सांगण्याची हिंमत कोणीच करेना. सांगायचं कोणी, जायचं कोणी, सांगणार कोण, जाणार कोण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन दोघ जण आले सुभद्रेला सांगण्याकरता. लेकरू गेले खरं, पण सांगितलं पाहिजे आपण. सुभद्रेने या दोघांना येताना पाहिलं. सुभद्रेला वाटलं यांच्या सोबत माझं लेकरू सुद्धा आहे. सुभद्रा आनंदात आहे. आतल्या खोलीत गेली, पंचारतीचं ताट आणलं समोर. भगवान परमात्म्यांना पाहिलं, अर्जुनाला पाहिलं. दोघंही हॉलमध्ये येऊन बसले. सुभद्रा ताई आली आणि देवाचं औक्षण करू लागली. सुभद्रेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून देवाचे डोळे भरून आले. अर्जुन देवाला खुणवतोय, तुला औक्षण करायला आणलेलं नाहीये, ही औक्षणाची वेळ नाहीये. तिला सांग तुझं लेकरू मारलं गेलं युद्धामध्ये, सांग, हे सांगण्याकरता आणलंय तुला. भगवान परमात्म्याचे डोळे भरून आले. सांगावं कसं, पहा मोठ्या माणसांवर कधी कधी काय प्रसंग येतो. भगवान परमात्मा सुभद्रेला म्हणतात, सुभद्रा अगं एक मिनिट थांब ना जरा. अगं तुझा अभिमन्यू, तुझा अभिमन्यू म्हटल्या बरोबर सुभद्रेने पुढे बोलूच दिलं नाही देवाला. कधी येतोय माझं लेकरू, अरे फार शूर येतो, कधी आहे, त्याला लागलंय का, इजा झाली का, उपचार घेतोय का, कुठे येतो, कधी येणार आहे, कधी येणार आहे, कुठे लेकरू, फार शूर येतो, त्याच्यामुळेच विजय प्राप्त झालाय तुम्हाला. तशी तुम्ही जिंकणार नाही, मला माहिती आहे. माझं लेकरू फार शूर आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे. सुभद्रेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भगवंताच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू जरा वाहू लागल्या. भगवान परमात्मा सुभद्रेला म्हणतायत, सुभद्रा जरा काळजावर दगड ठेव आणि काय सांगतोय मी जरा लक्षपूर्वक ऐक. तुझा एकुलता एक लेकरू अभिमन्यू युद्धात मारला गेला, तो मेला, तो संपला, तो कधीच न येण्याकरता झोपला. सुभद्रा जी आनंदात होती ती सुभद्रा क्षणभर स्तब्ध झाली आणि शांत होऊन फक्त देवाकडे पाहू लागली. जी अगोदर जी हसत होती ना ती शांत झाली आणि परतही हसू लागली. सुभद्रेचं लेकरू गेल्यानंतर रडणं योग्य आहे, हसणं योग्य नाही. सुभद्रा हसत होती, देवाकडे पाहत होती. अर्जुनाला वाटलं सुभद्रेला वेड लागलाय की काय. अर्जुनाने सुभद्रेचे दोन्ही खांदे धरले, गदगदून हलवलं. अगं सुभद्रे तुझं लेकरू गेलंय, अभिमन्यू मेलाय. तू हसते. सुभद्रा देवाकडे आली. देवा, हे देवा, अरे माझं एकुलतं एक लेकरू होतं, गेलं देवा. अरे फार शूर होता, अरे मी त्याच्या आठवणीमध्ये देवा. अरे माझं लेकरू गेलं रे, तुमच्या नजरेसमोर गेलं. तुम्ही 5 पांडव समोर होते देवा, तू समोर होता. माझ्या शूर लेकराला तुम्ही जाताना पाहिलं, मला बोलता नाही आलं. शेवटचे 2 शब्द तरी बोलले पाहिजे होते देवा. माझं लेकरू गेलं याचं दुःख मला नक्कीच आहे देवा, नक्कीच आहे. अर्जुन म्हणतोय तरी तू हसते, तुला दुःख नाही झालं. अरे दुःख झालंय, दुःख झालंय मला, पण देवा मला सांग, हे देवा मला सांग, तू या सृष्टीला चालवतो ना. तू म्हणतो ना, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो या जगाते चालिता, मी या विश्वाचा चालक मालक पालक तू आहे. जर तुझ्या नजरेसमोर अभिमन्यू मरतोय तर तुझी मर्जी आहे म्हणूनच मरतो ना. आणि तू ठरवलं असतं तर त्याला वाचवलं पण असतं ना. शेवटी मर्जी तुझी देवा. तुझ्या नजरेसमोर जर माझं लेकरू जात असेल तर मी तुझ्या मर्जीमध्ये मर्जी ठेवून राहणारी तुझी भक्त आहे. याला म्हणतात समाधान. चित्ती असो आता त्यात 5 मिनिटं आपल्याला सगळ्यांना भजन करायचे. आता सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. भगवान परमात्म्याचं भजन होईल. त्यानंतर उर्वरित 2 चरणाचा भाव आपण
यथामती यथावकाश पाहण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांनी टाळी वाजवून माझ्यासोबत भजन करा. आमची महाराज मंडळी भजन करतील. विठोबा रखुमा. अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. भगवंताच्या मर्जीमध्ये आपण भजन करा, त्याच्या मर्जीमध्ये आपण सेवा करा. आपण सगळी हे ग्राउंड आपल्याला बाबांच्या कीर्तनाला कमी पडणार आहे. उपस्थिती खूप आहे म्हणून उपस्थितांचं सगळ्यांनी टाळी वाजवान आपलं स्वागत आपणच करा. हा आनंद आहे. देवाच्या मर्जीमध्ये आपण राहावं, देवाचं भजन करावं. हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. देवाच्या भजनात स्वतःचं जीवन समर्पण करणाऱ्या आणि समाधानी राहणाऱ्या श्री संत मीराबाई. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही मोर. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही मोर. प्रेम की माला जपते जपते आप
पीके मन की सासाची माळा पीके मरून पिकाला प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष, वो तो है निर्दोष। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम, अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। सासों की माला पे करूं मैं ठिकाना, मरूं मैं ठिकाना। सासों की माला पे करूं मैं ठिकाना, सासों की माला पे करूं मैं ठिकाना। माझं ते आवडतं भजन आहे, शक्यतो मी ते घेत असतो रोजच्या रोज. ते आवड असली की मग थोडा आनंद त्याच्यात मिळतो. एक भजन करण्याची पद्धत अशी आहे की राजवैभवात राहणारे पण समाधान किती आहे. मीराबाईंच्या जीवनामध्ये राजांनी म्हणजे स्वतःच्या वडिलांनी त्यांच्यावर विषाचा प्रयोग केला, कारण की राजवैभवातल्या मुलींनी स्वतःच्या पायामध्ये चाळ बांधू नयेत, गळ्यामध्ये विणा घेऊन भजन करू नये. तुम्ही राजवैभवातल्या आहात ना, मग विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासिले. त्याला म्हणतात चित्ती असू द्यावे समाधान. मग आता समाधानी राहण्याकरता येणारे जे प्रसंग आहेत ते आमचे समाधान असमाधानापर्यंत घेऊन जातात. आपण डिस्टर्ब कधी होतो, एखादी वाईट घटना घडली की डिस्टर्ब होतो. आपण म्हणतो माझं मन काय सध्या स्थिर नाहीये, मी जरा थोडा डिस्टर्ब आहे. पण जगद्गुरूंनी एक सल्ला दिला असा की जो दुःखात राहतो ना तोच देवाच्या जवळ राहतो. सुख आलं की आपण मग देवापासून दूर जातो. जुनी माणसं सांगायची ना, अंगाला आला ताप की देवा तू माझा बाप, एकदा का गेला ताप. दुःख में सुमिरण सभी करे, सुख में करे ना कोय. कबीरजी म्हणतात दुःख में सुमिरण सभी करे, सुख में करे ना कोय. घर सुख में सुमिरण करे तो दुःख काही कोय. दुःखात सगळं भजन करतील, पण जर सुखात भजन केलं तर दुःख जवळ येतच नाही. विठाला 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 विठाला. येणाऱ्या प्रसंगामध्ये जर दुःखाचा प्रसंग असेल तर त्याच्यात तगमग करू नका, त्रास करून घेऊ नका, कारण ते आपलेच भोग आहेत. अभंगाचं तिसरं चरण. वाहिरा
ते फळ संचिताचे. उद्वेग करू नका, देवाचं भजन करा. हा संसार आपण करतोय पण भगवंत करून घेतात. या जगामध्ये काही निस्वार्थ सेवा करणारा वर्ग आहे की जो नेहमी समाजकार्यामध्ये ईश्वर पाहतो. ही माणसं फार महत्वाची आहे की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. की एखादा गरीब असेल त्याला मदत करणार, या जगामध्ये त्या गरीबात देव पाहतो. आदरणीय पाटलांनी परिसरातले अनेक अंत्यविधी असे होते की ज्यांना वारसच नव्हते. त्यांनी स्वतः स्वखर्च, ते म्हणत असतात महाराज सांगत जाऊ नका बरं काही, पण अखेर ते देव पाहतात त्यांच्यामध्ये. हे समाजामध्ये देव पाहणारी फार थोडी मंडळी आहे की ज्यांनी पाहिलं. आज आपण आनंदात आहोत, आज आपण सुरक्षित आहोत दोघांमुळं. जे 2 घास मला माझा बळीराजा देतो 1, आणि जे 2 श्वास मला सीमेवरचा सैनिक देतो 2, हे दोघं जर नसते ना, हे दोघं जर नसते तर आज आपण बळीराजा नसता तर उपवाशी असतो, आणि सीमेवर सैनिक जर नसता तर आपण सुरक्षित नसतो. आज आपल्याच घरातलं लेकरू जर सीमेवर असेल तर त्या घरातलं वातावरण पहा कसं असतं. ज्यांनी देवा करता, देशा करता, धर्मा करता, तुमच्या माझ्या करता स्वतःचं जीवन समर्पित केलंय. देवा देश धर्मा पायी, देवा देश धर्मा पायी, प्राण घेतल हाती, शुरामी सरदार मला, काय कुणाची भीती, शुरामी सरदार मला, काय कुणाची भीती, जिंका बघा कटुनी मराव, हेची आम्हाला ठाव, जिंका बघा कटुनी मराव, हेची आम्हाला ठाव, लढुनी मराव मरुनी जगाव, हेची आम्हाला ठाव, हेच्या पायी, हेच्या पायी सारे विसरू धर्मा पायी, सारे विसरू माया नाती, शुरामी सरदार आम्हाला, काय कुणाची, काय कुणाची, काय कुणाची भीती. जे देशासाठी लढले ते तुमच्या माझ्याकरता जीवन समर्पण करतात. मला एक उदाहरण सांगायचं आणि थांबायचंय, बस 2 मिनिटात उदाहरण सांगतो आणि थांबतो. भगतसिंगांचं वय होतं का जाण्याचं? 23 वर्षाचे भगतसिंग. माझे बरेच तरुण मित्र आहेत, त्यांची फरमाईश आहे की भगतसिंगांचं उदाहरण सांगा आणि कीर्तनाचा समारोप करा. मी नेहमी सांगत असतो की माझे तरुण मित्र कीर्तनात असले की मी त्यांच्याकरता 10 मिनिटं जास्त कीर्तन करत असतो. नेहमी माझे तरुण बांधव कीर्तनात आलेच पाहिजे. वयोवृद्धांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे सप्ताह सुरू आहेत, पण तरुणांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे. आज सगळे तरुण आहेत त्यांच्याकरता उदाहरण. भगतसिंगांनी वयाच्या 9व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं. रक्तानं माखलेली भूमी कपाळाला लावली. त्याच दिवशी निर्णय घेतला, मैं जीऊंगा तो सिर्फ आपके लिए जीऊंगा. त्या दिवसापासनं भारत मातेकरता स्वतःचा जीवन समर्पण करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 15व्या वर्षी भगतसिंगांना पाहण्याकरता पाहुणे आले. विवाहाचा निर्णय झाला घरातून. भगतसिंगांना पाहण्याकरता पाहुणे घरात येऊन बसले. आईने आवाज दिला, भगत जरा या बेटा. क्या माँ? अरे जरा सामान लेके आ. 50 रुपये दिले, सामानाची यादी दिली, किराणा दुकानात पाठवलं. भगतसिंगाच्या मनात विचार आला की आपल्याला आज पाहुणे पाहतायत, लग्न होईल, लग्न झालं की परिवाराकरता गुंतून राहावं लागेल. आपला जन्म एका परिवाराकरता नाही, आपला जन्म एका आई करता नाही, तर आपला जन्म या भारत भूमी करता आहे. ही भारत माता आपली माता आहे, ही विश्वाची माता आहे, तिच्याकरता आपल्याला जगायचंय गड्या. त्याच दिवशी निर्णय घेतला. बाजारची पिशवी फेकून दिली. 50 रुपयाचं डिपॉझिट तरुण क्रांती सेनेमध्ये भरलं आणि त्याच दिवशी भगतसिंगांनी घर सोडलं. पुढे संसदेमध्ये बॉम्बस्फोट झाला. आरोपाखाली भगतसिंगांना अटक करण्यात आली. फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्यात आलं. भगतसिंगांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. स्वतःचं लेकरू फासावर जाणार ही बातमी आईला कळाली. आई भेटण्याकरता आली. कायद्याच्या वेशात स्वतःचं लेकरू पाहिलं. आई, वडील, भाऊ, बहीण भेटण्याकरता आली. भगतसिंग कायद्याच्या वेशात
गजाच्या आत स्वतःचं लेकरू पाहिलं, आईचे डोळे भरून आले. अरे तळ हातावरील फोडाप्रमाणे जपलेलं लेकरू होतं रे. अरे आज ते जर कायद्याच्या वेशात असं उभं असेल तर त्या आईचं अंतःकरण काय म्हणत असेल. त्या आईनं आवाज दिला, भगत. आईचा आवाज ओळखला. भगतसिंग समोर आले. माँ, अरे अच्छा हुआ मुझे मिलने आई हो, बहुत अच्छा हुआ, बहुत अच्छा हुआ, मुझे आशीष दो, मला आशीर्वाद दे आई. आईला स्वतःच्या लेकराला मिठी मारायची होती, पण गज आडवी आली, गजाची टक्कर घेऊ लागली, आक्रोश करू लागली. अरे बहुत बड़ा हो गया तू भगत, पाल पोस के तुझे बड़ा किया, फांसी पे जाने के लिए बड़ा किया, बहुत बड़ा हो गया, बहुत बड़ा हो गया. आई आक्रोश करत होती, रडत होती. भगतसिंग आईला शांत करत होती. माँ, हे माँ, हे माँ, अरे रोती नहीं माँ, तू तो वीरों की माँ है, तू तो शूरों की माँ है. वीरों की माँ रोती नहीं माँ, तो भगत की माँ है ना. कबीर जी कहते हैं ना माँ, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली, क्या खोवेगा नूर. आई, कबीर जी म्हणतात आईने जन्म द्यावा तिघांना. एक, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो शूर असावा. दोन, कर्णासारखा दानशूर असावा. तीन, तुझ्या लेकरासारखा भगतसिंगासारखा देशभक्त असावा. भगतसिंगाने स्वतःच्या आईचा हात मस्तकावर ठेवून घेतला, आशीर्वाद घेतले आणि एक शब्द असा घेतला की आता उद्यापासनं मला भेटायला येऊ नका. आजचा भगतसिंग हा तुझा भगतसिंग असेल आणि उद्याचा भगतसिंग हा या भारत भूमीचा भगतसिंग असेल. कर चली हम पिता जानो तना साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. भगतसिंग आईला म्हणतात, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, 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 मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे बसंती चोला. खर्च दे पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, है वतन तेरे दिल दिया है ना माईकवरचे माझे सगळे सहकारी. आपण थोड्या वेळ विश्रांती घ्या, मला खालून आवाज आला पाहिजे. भारत माता की. हे पुढचं भरणं झालं पहिल्या बारेचं, तेलचं भरणं राहिलं ना तसं. तेलचं भरणं कधी होतं तर कधी तसंच राहून जातं. ते बसल्या बसल्या सगळ्यांनी जय जयकार करायचा. आपण भारत मातेची लेकर आहोत ना, सगळ्यांनी जय जयकार करायचा माझ्या बरोबर. भारत माता की. अजून टेलचा आवाज येईना. चला चला चला, आता शेवटची आरोळी सर, शेवटचा जे करा. भारत माता की. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार, देवापायी ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सगळ्यांनी हातवरती करा, सगळ्यांनी हातवरती करा. आपल्याला माऊलींचं भजन करायचे. कॅमेरा तिकडे फिरवला तरी चालेल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम